पूषा विश्ववेदाः शुभमंगल सावधान सुलग्न सावधान. व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. ज्या क्षणाची वाट पाहतो तो म्हणजे अक्षदाची वेळ. आत्ता बरोबर 12:30ला अक्षदा आहेत आणि आत्ता इथून हा हॉल आहे, समोरची एंट्री आहे, हा गेट आहे. मिरवणूक येते त्यानंतर पाहुणे मंडळीचं सहर्ष स्वागत. स्टेजवरती फक्त नवदाम्पत्य व नवदाम्पत्याचे आई वडील. पूषा विश्ववेदाः सविताक्ष अरिष्टनेमिः ससिनो बृहस्पतिर्दधातु ससिनो बृहस्पतिर्दधातु. सावधान सुलग्न सावधान मोरेश्वरं श्रीवरदं विघ्नेश्वरं
चेहरा उज्ज्वल व्याघ्रः ताश्रम तदैव लग्नं सुदृढदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मीते गृहस्मरामि सतीन इन्दो रुद्रक्रमाः सतीनं पुरुषा विश्ववेदाः सतीनं दाक्ष अरिष्टनेमिः सतीनो बृहस्पतिर्ददातु उत्तरोत्तरदूर्गर्थम् अखण्ड सौभाग्यलाभर्थं शतसंवत्सरं दीर्घमायुः जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. ನಿಂದ್ರು हे काय आमटी भात शेंगाची चटणी पुढे काय पनीरची भाजी वांग पुरी मसाला चपाती भजी पापड काही दिसत नाही जामून आणि जिलेबी. हे असं अख्खा आयराची पेटी घेऊन बसले जे दिले त्यांना सगळ्यांना करायचं आहे. ही जाऊबाई आहे त्या सगळ्या साड्या घेऊन सगळ्यांना द्यायचं ज्यांच्या नावाने आणलंय. हे ह्याच्यातच त्या लग्नाकडे बघतच नाही हे इथंच बसतात दोघी तिघे काही मेन वरमाई आहे ती पण बसली होता बाकी जवळजवळ माडा नडी बाहेर करणं पाहुण्यांना बोलणं आत बाहेर चालू होतं सगळं आणि फेटा बांधायचा राहिला होता. अक्षताच्या आधी सगळेजण फेटे बांधून घेतात पण जमलं नव्हतं. मग अक्षता झाल्यानंतर चला आता फेटा बांधून घेऊया म्हणून फेटा बांधायला बसले. दोघी तिघीचे राहिले असते शक्यतो सगळ्यांचे फेटे बांधून झाले होते. खूप छान फेटा बांधतात आणि ह्याच्यावरती मला शूट करायचं. दर लग्नात मी प्लॅनिंग करते पण ते काय माझं प्लॅनिंग कधीही सक्सेस होत नाही कारण पाहुणे रावळे आलेले असतात सगळ्यांना भेटायचं असतं आहेर करणं असतं आणि घरचंच लग्न असतं त्यामुळे आपण धावपळ करणं ही होतंच आणि ते करावंच लागतं. मग त्याच्यामध्ये बऱ्याच आपल्या ज्या काही गोष्टी असतात आता माझं शूटचं आहे तर ते राहून गेलं तरी मला तेवढं काय वाटत नाही म्हणजे परत कधी तर करूया. पण प्लॅनिंग दरवेळेस केलं तरी खूप असं काय बोलतात शेड्यूल इतका बिझी होऊन जातो. लग्न म्हटल्यावर तुम्हालाही लक्षात येत असेल की किती आपली घाई गडबड होत असेल. त्या फेटा बांधणाऱ्यांना मला विचारलंसुद्धा की तुम्ही गेल्या वेळेस पण म्हणाले होते मॅडम की तुमचं काय तर शूट आहे म्हणजे फेट्यावरती ना एक वेगळं शूट करायचं होतं मला. ठीक आहे फेटा बांधून झाला आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याचदा बोलताना कन्नड ऐकत असते कारण तो व्हिडिओ मी आवाज काही कट केलेला नाही आहे तसाच ठेवलेला आहे. ते झाल्यानंतर आम्ही सगळ्या जावा त्याच्या मुली सगळ्याजणी इथं वर आलो फोटो काढून घेतले व्हिडिओ काढले. भूम खेळवणं बोलतात ह्यात दुर्डी असते त्याच्यात तेलच्या असतात त्याच्यावर सूप असतं आणि सगळ्याजणी इथं बसून गाणं बोलतात पण मेन स्पीकर चालू होता त्यामुळे ह्यांचा गाण्याचा आवाजच येत नव्हता त्यामुळे मी ते रेकॉर्डिंग केलं नाही. तुमच्याकडे असं लग्नात भूम खेळवतात का ते नक्की सांगा. तर हे पोरं माझे पुतणे सगळे मदत तर करत नाही शूटिंगला मी करते दिली हा दिले मी सांगते हा. आणि हे असं लग्नात कसं असतं आपल्याकडे सांगा नुसता गोंधळ असतो म्हणजे हे इकडे आहे 2 तास झाला अजून चालूच आहे. अजून काय सांगायचं आराचं सांगा हा व्हिडिओ शिस्ती दिले विचारच करायचं नाही. एक तर आपल्या लोकांसमोर कॅमेरा काढायला ओळखीचे आज हँड छान मार खातात हो कॅमेरा ठेवून इथे शूटिंग बोलले ते मला
बाकी सगळं झाल्यानंतर आहेर ज्यांचे राहिले होते त्यांचे देत होतो. भारती काढून देत होती. ह्या दुसऱ्या जाऊबाई आहेत, सगळ्याजण मिळून देत होतो. कारण त्याच्यात लगेच येतात, अक्षता टाकले की निघून जातात. ज्या घरच्या मुली असतात किंवा माहेरकडचे आलेल्या असतात, शक्यतो सगळ्यांना आहेर हा देण्यात येतो. पण त्याच्यामध्ये कोणासाठी कोणतं घेतलेलं आहे, कोणासाठी कोणतं घेतलेलं आहे, कोणी इरकल घालतं आहे, कोणी छापील घालतं आहे, कोणी काठपदराचं घालतं आहे, हे सगळं करावं लागतं आहे. घाई गडबडीत कोण कधी चुकून राहिलं तर खूप मुश्किल होतं आहे. असं नेहमी कधी होत असतं. तर इथं माझी पूर्ण फॅमिली आहे. माझे जाऊबाई, जावेची मुलगी, दीर, सासूबाई, माझे वडील पण आले होते. हे माझे वडील आहेत. छोटीसोबत छोटासा व्हिडिओ घेतला होता. अक्षदा, जेवण, पाहुणेरावळ्यांचा मान पान, आहेर करणं, असं सगळं लग्नाचा जो होता घाट तो पूर्ण झालेला आहे. आता नवरीला घेऊन जायचं आहे. 1-2 कामं आहेत, त्यामुळे मी बाहेर चालले. किती शूटिंग घेतलं काय नाही ते एडिट करताना कळेल. पण खूप धावपळ असते. हा हॉल आहे जो कचाकच भरला होता, पूर्ण रिकामा झाला. टेम्परेचर खूप म्हणजे खूप जास्त आहे टेम्परेचर. आणि फेटे आधी बांधायचे होते, पण अक्षता झाल्यानंतर फेटे बांधले. कारण फेट्याचा मान असतो, त्यामुळं कंपल्सरी फेटे बांधतात. ज्यांना आवडत नाही ते बांधत नाहीत, पण मान असतो तर बांधून घ्यावंच लागतं थोड्या वेळासाठी. तर अशा प्रकारे पुतण्याचं, जावेच्या मुलाचं लग्न पार पडलेलं आहे. तिकडं स्टेजवरती अजून शूट चाललं आहे. लग्नात काही फोटो क्लिक केले ते मी ह्याला अटॅच करत आहे. मी 4 वाजेपर्यंत कॅमेरा घेतला आणि तिथपर्यंत शूट केले. ते पण थोडं फार केलं, कारण पाहुणे रावळे असतात, सगळ्यांना भेटणं असतं. काही जावेच्या मुली, नंदेच्या मुली वर्षानुवर्षे म्हणजे 2 वर्षानंतर भेटतात, कोणी 6 महिन्यांनी भेटतं. सगळेच कार्यक्रमाला अवेलेबल नसतात. त्या निमित्ताने कसं होतं की आपलं बोलणं ते होतं. आणि बऱ्याच जणांना मी शूट करते किंवा कॅमेरा आहे, ज्यांना माहिती आहे ते माहिती आहे, बाकीच्यांना बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. तर कॅमेरा बाजूला ठेवून देणं आणि सगळ्यांशी बोलणं, भेटणं, आपुलकीने विचारपूस करणं, तेही तितक्याच प्रेमाने राहतात. फॅमिली खूप मोठी आहे. म्हणजे माझी सासरकडचे, सासऱ्यांना धरून त्यांचे सख्खे असे 9 भाऊ आणि 2 बहिणी. त्यामुळं कोणाची किती ओळख करून द्यायचं, कसं सांगायचं, कधी जमेल ते मलाही माहिती नाही. इतकी मोठी फॅमिली आहे. जसं जाईन मी तसं थोडं तुम्हाला ओळख करून देते. ह्या व्हिडिओला इतके भरभरून तुमचं प्रेम भेटतं गावाकडे गेल्यानंतर. मलाही वाटतं, पण सगळ्या गोष्टी शक्य होत नाही. जितकं शक्य होतं तितकं मी करण्याचा प्रयत्न करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुढचेही बरेच व्हिडिओ आहेत, तर व्हिडिओला रिप्लाय करा. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.